नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत अगदी छोट्या-छोट्या आणि अगदी सिंपल अशा रांगोळी डिझाईन, ज्या तुम्ही सर्व देवघरासमोर काढू शकता आणि या डिझाईन्स काढायला तुम्ही अगदी 1 ते 2 मिनिटात या डिझाईन्स काढू शकाल अशा डिझाईन्स आहेत. तर मागच्या भागातही आपण याच प्रकारच्या डिझाईन्स पाहिल्या होत्या छोट्या-छोट्या आणि त्याला तुम्ही छान असा रिस्पॉन्स पण केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. सर्वांनी अशाच छान-छान डिझाईन्स रोज दरवाजासमोर काढाव्या किंवा देवघरासमोर काढाव्या, म्हणून मी तुम्हाला अशा टाईपच्या सोप्या-सोप्या डिझाईन्स दाखवत असते आणि त्या तुम्हाला आवडतातही. तर धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मागच्या व्हिडिओजमध्ये ज्या कमेंट्स केलेल्या आहेत किंवा जे तुम्ही कौतुकाचे शब्द वापरलेले आहेत, एवढं तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही इतक्या छान-छान अशा कमेंट्स पण केलेल्या आहेत, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर बघा, आपली ही नेक्स्ट जी डिझाईन आहे ती आपण स्वस्तिकमध्ये काढणार आहोत आणि जे शेप आपले व्यवस्थित म्हणजे कडा आपल्या ज्या व्यवस्थित येत नाहीत त्या आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायच्या किंवा तुमच्याकडे इयरबड्स असतील तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. तर बघा, मी कशा पद्धतीने काढलेली आहे ही डिझाईन. तर अगदी सुंदर आहे, देवघरासमोर काढायला अगदी छान वाटते. मी नेहमी काढत असते ही डिझाईन बघा, आणि जास्त वेळ पण लागत नाही. आणि थोड्या डिझाईन आज आपल्या स्वस्तिकच्या आहेत. कालच्या डिझाईन होत्या त्या सगळ्या स्वस्तिकच्याच होत्या. तुम्ही ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की व्हिडिओ पहा आणि आय होप तुम्हाला ते आवडतील पण. तर पहा, आपली ही डिझाईन रेडी आहे. अगदी सुंदर आणि छोटीशी अशी डिझाईन आहे. पुढची आपली डिझाईन आहे बघा, ही आपण एक फुलाची डिझाईन काढणार आहोत. अगदी छोटीशी आहे आणि ही बेसिक सगळ्या डिझाईन्स आहेत. तर बेसिकचा आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे. सगळ्या बेसिक डिझाईन्स कशा काढायच्या, कुठले टूल्स वापरायचे, कशा पद्धतीने काढायच्या, हा पण एक व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक फूल काढायचं आहे आणि ही डिझाईन आपण देवघरासमोर काढू शकतो. किती सुंदर दिसतात. अशा छोट्या ज्या डिझाईन असतात ना, त्या दिसायला खूप छान दिसतात. बघा, झाली आहे आपली ही डिझाईन रेडी. तुम्हालाही छान रांगोळ्या काढायला आवडत असतील तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि नवनवीन प्रकारच्या रांगोळ्या काढायला नक्की शिका. जरी तुम्हाला येत असतील नसतील येत तरीही तुम्ही एकदा व्हिजिट करून आपल्या चॅनलच्या रांगोळ्या पहा आणि आवर्जून काढण्याचा प्रयत्न करा. अगदी सिंपल अशा डिझाईन्स आहेत ज्या डेली यूजसाठी आपण वापरू शकतो. आणि जेव्हा काही आपल्याकडे फेस्टिवल्स असतात त्याचे पण आपल्याकडे म्हणजे व्हिडिओज पण मी ते पण बनवत असते, जे अकॉर्डिंग टू जो पण फेस्टिवल असेल ते. म्हणजे तुम्हाला सगळ्या वर्षभरात सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. तर बघा, आपली ही पण डिझाईन रेडी आहे. पुढच्या भागामध्ये आपण कुठल्या रांगोळ्या पाहायच्या हे तुम्हीच मला सांगा. तर ही बघा, आपली 3 ते 2 टिपक्यांची रांगोळी आहे. ही आपण दरवाजासमोर काढू शकतो. आणि मला एक कमेंट होती की नाही का, आपण जेव्हा रांगोळ्या काढतो तर आमच्या रांगोळ्या पुसून जातात किंवा मग घरातले लोक कोणी पाहत नाही, किंवा आपण रांगोळी काढताना अशा जागी काढायची की तिथे कुणाचा जास्त वावर असणार नाही, किंवा मग आपल्याकडे काहीतरी फरशी वगैरे एखादी सेपरेट बनवून घ्यायची त्याच्यासाठी, तर जिथे कोणाचे पाय वगैरे जाणार नाहीत. कारण कधी आपण असे चिन्ह काढत असतो, काही काढत असतो, तर ते चिन्ह आपल्या पायांपाशी जाऊ नये म्हणून आपण रांगोळी काढताना पण सेफ प्लेसचा वापर करायचा, जेणेकरून ते कोणाच्या पायापाशी जात नाही. जेव्हा आपण शुभचिन्हांच्या रांगोळ्या काढतो ना, त्या मोस्टली आपण फक्त देवघरासमोरच काढाव्या, जेणेकरून त्यांचाही काही अपमान नको व्हायला. आणि अशा ज्या काही फुलांच्या वगैरे साध्या डिझाईन्स असतात त्या आपण दरवाजासमोर काढू शकतो, किंवा बॉर्डर रांगोळ्या आहेत त्याही आपण दरवाजासमोर काढू शकतो. रांगोळीमध्ये आपण कलर वापरलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त व्हाईट कलर वापरूनही रांगोळी काढू शकता, तशी पण फार छान दिसते. आणि नेक्स्ट पण आपली डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्येच आहे. आणि आजच्या व्हॉईस ओव्हरमध्ये जर थोडासा बॅकग्राऊंडचा साऊंड आला असेल तर प्लीज इग्नोर करा. आणि आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आजच्या डिझाईन सर्व सुंदर आहेत आणि सोप्याही आहेत.
तर सर्वांनी नक्की प्रयत्न करून पहा आणि ज्यांना जमला त्यांनीही सांगा, ज्यांना नाही जमलं त्यांनीही सांगा. तुम्हाला ज्यांना जमत नाही आहे त्यांच्यासाठी आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवू. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशाच नवीन-नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.